ज्याचं नाव आहे ज्वालासुराचा वध. ज्वालासुराचा वध. ज्वालासुराचा वध. देवाने स्वर्गात गंगा आणली. मानवाने ही तपश्चर्याने भूलोकी गंगा आणलेली पाहून असुर चिडले. देवाला आणि मानवांना जे शक्य आहे ते आपल्याला का नाही, असा प्रश्न त्यांना पडला. मग असुराने आपले गुरु शुक्राचार्यांना मनात एकत्र सांगून विनंती केली. आता देवाची विनंती केली तेव्हा आत्ताच पराभव झाला. आमच्याकडे महान योद्धा नाही. गुरुदेव, आमच्या कार्यात मदत करेल असा महापराक्रमी राक्षस तर सामर्थ्याने निर्माण करून द्यावा, मग आम्ही ही गंगा पाताळवरती नेऊ, देवावर आमचा प्रभाव टाकू. शुक्राचार्यांच्या मनातही देवांबद्दल द्वेष होताच. त्यांनी इच्छित राक्षस निर्माण करणाऱ्या यज्ञाचा चाचणा प्रारंभ केला. आणि तपश्चर्याच्या शक्तीमुळे भूमातून महाभयंकर बलाढ्य राक्षस बाहेर येऊ लागला. त्यांना खात्री होती हात आपले कार्य सिद्धीने आणि देवावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. असुरांचे गुरु शुक्राचार्याने बलाढ्य राक्षसाला आज्ञा केली. हे बालका, तुझा जन्म ज्वालातून झाल्यामुळे तुला सर्व ज्वाला असुर नावाने ओळखली. असुरांची इच्छा पूर्तीसाठीच तुझा जन्म झाला आहे. तेव्हा वेळ न घालवता भूलोकी असणाऱ्या डोंगराला तू पाताळात घेऊन जा. यशस्वी भव, कल्याण भव. ज्वाला असुर आपल्या गुरु शुक्राचार्याची आज्ञा शिरसावंत म्हणतो आणि भूलोकीच्या गंगेला पाताळलोकी आणायचे ठरवतो. ज्वालासुराची प्रतिज्ञा ऐकताच देव कैलास पर्वतावर बसलेल्या ध्यानस्थ भगवान शंकराकडे धावले आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगितला आणि विनंती केली. देवादिदेव महादेव, ज्वाला असुराने जर गंगा मातेला पाताळात नेले तर स्वर्गलोकी आणि भूलोकी महाप्रलय होईल. तेव्हा हे देवादिदेव महादेव, आपणच आम्हाला आणि मानव जातीला या संकटातून वाचवा. महादेवा, कृपा करा आणि ज्वाला असुराचा नायनाट करा. देवा, नायनाट करा. हे ऐकून भगवान शंकराची समाधी भंग पावली. आणि महादेवाची करतायची आग मस्तकाला जाते आणि ज्वालासुराला यज्ञकुंडातून बाहेर पडण्याच्या आतच भस्मसात केले जाते. आणि अशा प्रकारे ज्वालासुराचा चिंतारूप अंत झाला.